प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, पहिली झलक, गणपती बाप्पाचं दर्शन. येत्या सोमवारी देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावर लष्करी संचलन होते. यावेळी विविध राज्यांचे चित्ररथ भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे प्रदर्शन करतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर हा चित्ररथावर सजावट करण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे दर्शन घडते आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथावर अष्टविनायकाच्या प्रतिकृती, ढोल ताशे आणि गणपती बाप्पाची मूर्ती दिसते आहे. गणेशोत्सव आज असंख्य लोकांना आत्मनिर्भर बनवत आहे. यावरूनच गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक ही संकल्पना चित्ररथातून स्पष्ट केली जाणार आहे. या चित्ररथाबद्दल माहिती देताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी सांगितले की यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या माध्यमातून आर्थिक आत्मनिर्भरता कशी आणली जाते हे दाखवण्यात आलेलं आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख क्षण आहे. गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात 60 ते 70 लाख कोटींची उलाढाल होते. आत्मनिर्भर भारत या मोहिमेला गणेशोत्सवाच्या माध्यमातून कशी चालना मिळते हा संदेश चित्ररथाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, दिल्ली.